नमस्कार मित्रांनो, राज्यात 29 महापालिका निवडणुकीचा निकाल 16 जानेवारीला लागला। या निवडणुकीत बहुसंख्य महापालिकांत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला। मुंबईत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीचा महापौर बसणार आहे। कल्याण, डोंबिवली, ठाणे येथे या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती। आता तिथेही महापौर पदाच्या उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे। असे असतानाच आता एका महानगरपालिकेत मात्र एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठी राजकीय चाल खेळली आहे। त्यांच्या या डावपेचामुळे भाजपा एकदम चितपट झाली आहे। श्रीकांत शिंदे यांच्या डावपेचामुळे आता या महापालिकेत थेट शिवसेनेचा महापौर विराजमान होणार आहे। भाजपासाठी हा चांगलाच धक्का असल्याचे बोलले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर महानगरपालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे। येथे एकूण 78 जागांसाठी निवडणूक झाली होती। या निवडणुकीत भाजपाला एकूण 37 जागा मिळाल्या होत्या। त्यामुळे काहीही झाले तरी येथे भाजपाचाच महापौर बसेल असे सांगितले जात होते। परंतु श्रीकांत शिंदे यांनी ऐनवेळी सूत्र हाती घेत मोठ्या घडामोडी घडवून आणल्या आहेत। उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थेट प्रवेश केला आहे। त्यामुळे शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची संख्या 38 वर गेली आहे। दुसरीकडे भाजपाचे संख्याबळ शिवसेनेपेक्षा एक उमेदवार कमी म्हणजे 37 वर आले आहे। सविता तोरणे यांचा शिवसेना प्रवेश हा उल्हासनगरमध्ये तोरणे यांच्या पक्षप्रवेशासह तिथे शिवसेना वंचितचे दोन्ही उमेदवार सोबत घेऊन सत्तेत बसणार आहे। तिथे शिवसेनेचाच महापौर होणार असे सांगितले जात आहे। त्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।